आता रिलायन्स देखील, आता मी या अधिवेशनामध्ये जिओ युनिव्हर्सिटीला मान्यता दिलेली आहे। ही जी रिलायन्सची जिओ युनिव्हर्सिटी आहे, जी पुन्हा या नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये येते आहे, वन ऑफ इट्स काइंड अशा पद्धतीची युनिव्हर्सिटी आहे। म्हणजे एक वेगळं शिक्षणाचं साम्राज्य हे त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि त्याचाही फायदा जे अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं आपल्याला मानव संसाधन तयार करायचं आहे त्या मानव संसाधनाकरता होणार आहे। आज माझं मत असं आहे की या सगळ्या क्षेत्रामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे आपण आपलं जे MMRचं क्षेत्र आहे हे क्षेत्र आता देशाचं डेटा सेंटर हब झालंय। देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी इथे तयार झालेली आहे। त्यामुळे फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या सगळ्या या ठिकाणी येत आहेत आणि मला असं वाटतं आता एक अजून गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे आपल्या जी काही एअरपोर्ट आहेत या एअरपोर्टच्या जवळ त्या ठिकाणी आपण नवीन BKC तयार करतो।